नमस्कार. RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 सुरू झालेली आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. बराच काळ पालकांनी प्रतीक्षा केली आणि अखेर आज त्याचा मुहूर्त निघाला. 17 फेब्रुवारी 2026 ही फॉर्म भरण्याची सुरुवात आहे आणि अंतिम तारीख फॉर्म भरण्याची 28 फेब्रुवारी 2026 आहे. तर लास्ट डेटची वाट न पाहता आपण लवकरात लवकर आपल्या पाल्याचा फॉर्म भरून घ्या, जेणेकरून या योजनेपासून आपला पाल्य वंचित राहणार नाही. आता कागदपत्र बाबतीत बऱ्याच पालकांचे फोन येतात की कागदपत्र कोणकोणती लागतात. तर मी थोडक्यात आपल्याला सांगतो. प्राथमिकता जन्माचा दाखला पाहिजे, वडिलाचं आणि मुलाचं किंवा मुलीचं आधार कार्ड पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट ज्याला लागू असेल त्यांच्यासाठी, उत्पन्नाचा दाखला 1 लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे, रहिवासी पुरावा म्हणून इलेक्ट्रिक बिल, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक असलं पाहिजे. अपंग असेल तर त्याचं अपंगाचं सर्टिफिकेट आपल्याकडे असायला पाहिजे. हे सर्व कागदपत्र आपण ओरिजिनल घेऊन अपलोड करावी लागतात. त्यामुळे आपल्यासोबत ओरिजिनल असणे गरजेचे आहे. त्यानंतर एक काळजी अशी घ्यायची आहे की फॉर्म हा अचूकरित्या भरला गेला पाहिजे. कोणी काय करते की मोबाईलवर फॉर्म भरते किंवा आजूबाजूचे कोणी राहते ते आम्ही भरून देतो, अशा प्रकारचं आपण चुकी करू नका. जर आपल्याला समजत असेल तर नक्की भरा, परंतु जर समजत नसेल किंवा आपल्याला त्याबद्दल माहिती नसेल तर आपण CSC सेंटरवर किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन अचूकरित्या आपला फॉर्म भरून घ्या. आणि तो भरत असताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागेल की फॉर्म जेव्हा आपण नोंदणी करता तेव्हा नोंदणी करताना आपल्या पल्ल्याची माहिती समोरच्या व्यक्तीनं व्यवस्थित भरली का याची पडताळणी करून घ्या. म्हणजे जन्मतारीख व्यवस्थित टाकल्या गेली काय, आपले सरनेम, नाव, मोबाईल नंबर हा व्यवस्थित टाकला गेला काय, यासाठी आपण याची काळजी घ्या. कारण मोबाईल नंबर जर व्यवस्थित टाकला गेला नाही तर आपल्याला त्याची माहिती, पुढच्या प्रक्रियेची माहिती मिळणार नाही, आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या. त्यानंतर शाळांच्या बाबतीत बऱ्याच पालकांमध्ये प्रश्न आहे. तर आपल्या घरापासून 1 किलोमीटरच्या आत जितक्या शाळा आहेत तितक्या शाळा आपल्याला टाकता येतील, परंतु त्या आपल्या घरापासून 1 किलोमीटरच्या आत जेवढ्या शाळा असतील तेवढ्याच शाळेचे नाव येतील, त्याच्यावर नाव येणार नाही. म्हणून आपण काळजीपूर्वक आणि व्यवस्थितरित्या हा फॉर्म लवकरात लवकर भरा, जेणेकरून आपला पाल्य या योजनेपासून वंचित राहणार नाही. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.